आपल्या डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर डॉक्टर किवे, श्रीमान मकोळकर, नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीमान विवेकजी जायखेडकर, आता झालेले होणारे श्रीमान अनिलजी सुकेनकर, उदयराज पिटवर्धन, पास्ट गव्हर्नर्स आणि बंधू भगिनी, काही काही गोष्टींचं मनावर दडपण येतं, तो अनुभव मी आत्ता घेतोय. एक तर अतिशय चांगला श्रोतृवर्ग समोर आहे, काम करणारी मंडळी आहे, आपापल्या क्षेत्रात काही ना काहीतरी स्वतःचे फुटप्रिंट्स ज्यांनी नोंदवलेली आहेत अशी मंडळी इथे आहेत. एवढं करूनही समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणारी मंडळी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक शेड्यूलमध्ये वेळ काढून इथे आलेली आहे. त्यांच्यासमोर बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी सुरुवातीला संयोजकांचे आभार मानतो. परिचय जरा वेगळ्या पद्धतीने करून दिला त्याबद्दल ॲडव्होकेट मनीष चिंदडे यांचे आभार मानतो. मला पुरेसा वेळ घ्या अशी परवानगी दोन्ही गव्हर्नर्सने दिली त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. आणि पुरेसा म्हणजे जेवण झाल्यानंतर जेवढी ऐकण्याची क्षमता आहे तेवढाच मी वेळ घेईन याचं तुम्हाला आश्वासन देते. मनीषने काही प्रश्न समोर ठेवले, त्या सगळ्या प्रश्नांची प्रामुख्याने 2 प्रश्न आहेत, त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बोलण्याच्या ओघात देण्याचा प्रयत्न करेन, पण तरीही काही गोष्टी त्यातनं सुटून जातील थोडासा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाचीच एक इच्छा असते की एका विशिष्ट कालावधीनंतर, जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर जर मागे वळून बघितलं तर आपल्याला असं जाणवेल की आपल्या वयानुसार, आपल्या अनुभवानुसार आपली स्वप्न पण बदलतात. लहानपणी आपली जी स्वप्न होती असतात, आज ती स्वप्न आपल्या डोळ्यासमोर नक्की नाही आहेत. मुंबईत लोकलनी प्रवास करणारा माणूस घरातनं निघतो त्यावेळेला त्याच्या मनात एकच स्वप्न असतं, आत बसायला जागा मिळाली तर बरं. बसायला जागा मिळणार असली तर मग पुढचं स्वप्न तो बघतो, जरा विंडो सीट मिळाली तर बरं, सुखाने उतरता आलं तर बरं. परिस्थितीनुसार, वयानुसार, आपल्या जीवनातल्या टप्प्यानुसार आपली स्वप्न बदलतात आणि ती त्या त्या वयात, त्या त्या जीवनाच्या टप्प्यावर योग्य स्वप्न असतात, पण ती थ्रूआउट युअर लाईफ तशीच राहत नाही. कुठल्या तरी एका टप्प्यावर खूप शिकावं असं स्वप्न असतं, पहिलं यावं असं स्वप्न असतं. नंतर असं लक्षात येतं की ते स्वप्न योग्य होतं, त्याचा उपयोग होणारच आहे, तो पाया म्हणून ठीक आहे, पण आता ह्या स्वप्नाच्या पूर्तीनंतर पुढच्या स्वप्नाकडे आपण बघूया. आणि मग असं वाटतं चांगली नोकरी मिळावी, चांगला धंदा सुरू व्हावा, चांगला पैसा मिळावा. मग कधीतरी असं आपण अनुभवलंय का की पैसा खूप मिळाला, मग असं वाटायला लागतं की ठीक आहे पैसा मिळाला, पण माझा उपयोग समाजाला काय झाला, असं केव्हा तरी आपोआप वाटायला लागतं का? किंवा कोणाला तरी बघितल्यानंतर वाटायला लागतं का की अरे यांनी पैसा मिळवला, शिकला पण आहे, आणि आता याला असं वाटतंय की माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा, माझ्या या पैशाचा कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे, समाजाला उपयोग झाला पाहिजे. तुम्ही आणि मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशात ही परंपराच आहे, पण अन्य देशात सुद्धा असं अनेकांना वाटतं का हे आपण रोटरीच्या माध्यमातून नक्कीच अनुभवलं. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यशस्वी आहे, भरपूर पैसा मिळवलेला आहे,
जगभर कीर्ती झालेली आहे. 2-4 वर्षापूर्वी काय केलं त्याने? एक फाउंडेशन स्थापन केलं. $1 अब्ज मुलाला दिले, $1 अब्ज मुलीला दिले आणि उर्वरित संपत्तीपैकी फार मोठी रक्कम ती त्या फाउंडेशनला देऊन टाकली. एकेकाळी स्वप्न असं होतं की मी जगातला 1 नंबरचा श्रीमंत होईल, खूप पैसा मिळवेल, करून दाखवलं. पण त्या टप्प्यावर आल्यावर असं वाटायला लागलं की अरे हा एवढा पैसा मी जवळ घेऊन काय करणार आहे, त्याच्यापेक्षा ह्या पैशाचा वापर जर मी कशासाठी करू शकलो तर ते अधिक चांगलं होईल. आधी मिळवलं आणि मग त्याचा विनियोग करायचं ठरवलं. मिळवण्यालाही क्षमता लागते. ही क्षमता जी मिळवण्यासाठी लागते त्याच्यापेक्षा मोठी मनाची क्षमता ही देण्यासाठी लागते. असं वाटणं हे एका बिल गेट्सना नाही वाटलं. त्यांनी हे केलं असं म्हटल्याबरोबर जगातला जो दुसरा गुंतवणूक गुरु श्रीमंत आहे, वॉरन बफे, काय केलं त्यांनी? आपल्या सगळ्या संपत्तीतली 2/3 संपत्ती या फाउंडेशनला देऊन टाकली. असं का वाटतं माणसाला? अशी स्वप्न का पडतात माणसाला? कधीतरी आपण स्वतःशी जर याचा विचार करायला लागलो तर मला वाटतं याची उत्तरं आपल्याला मिळतात. एक गोष्ट अचीव करायचीच आहे, पण ती अचीव झाल्यानंतर त्याच्या पुढे ह्यापेक्षा चांगली काहीतरी गोष्ट आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. आणि ती जाणीव होणं हेच मनाचं विकसलेपण आहे. अन्यथा वी विल बी स्टॅग्नंट ॲट दॅट स्टेज ओनली. आणि असे अनेक लोक दुर्दैवाने आहेत की जे स्टॅग्नंट झाले, ज्यांना मी, माझा संसार, माझा धंदा याच्या पलीकडे जाऊन काही विचार करावा असं करण्याची क्षमता असतानाच वाटत नसे झालेलं. खूप वयस्कर झाल्यानंतर वाटलं तर करता येत नाही. नुसतंच ते स्वप्न राहतं आणि न पूर्ण झालेलं स्वप्न राहतं. सुदैवाने आपण सगळे जे इथे बसलेलो आहोत अजून करण्याच्या क्षमतेचे आहोत आणि त्याच वेळेला आपल्याला असं वाटायला लागलंय की काहीतरी केलं पाहिजे बियॉन्ड माय प्रोफेशन. आपण सगळे डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स आहात. डिरेक्टरीमध्ये आपलं नाव येईल असं आता आपल्या गव्हर्नमेंटनी सांगितलंय. अनेक मंडळी आपण बघितली असतील, ती पण बघितली आहे, व्हिजिटिंग कार्ड देतात आणि मग ते कार्ड कमी पडावं एवढं त्याच्यावर छापलेलं असतं. एक बाजू कमी पडली तर मागच्या बाजूने छापलेलं असतं. तेही कमी पडलं तर एक फोल्ड केलेलं व्हिजिटिंग कार्ड असतं. मला वाटतं आपण सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे. त्याच्यात नवीन मी काहीच सांगत नाही. आणि त्याच्यात काय असतं लिहिलेलं? प्रामुख्याने लिहिलेलं असतं मी कोणत्या कोणत्या संस्थेचा पदाधिकारी आहे हे लिहिलेलं असतं. असं छापावं असं का वाटतं? मला असं वाटतं की याच्या पाठीमागे एकच विचार मनात असावा की इतकी पदं मी जर भूषवत असलो तर मी फार मोठा समाजात प्रतिष्ठित म्हणून मान्यता पावेन, अशी इच्छा कुठेतरी मनात, सुप्त इच्छा मनात असते. म्हणून मग मी परिचय करून देताना सुद्धा या संस्थेचा अमुक, त्या संस्थेचा तमुक, आणि हे सगळं संपलं की मी याचा पास्ट प्रेसिडेंट, त्याचा पास्ट सेक्रेटरी, हे पण त्या व्हिजिटिंग कार्डवर छापलेलं असतं. पदानी मोठेपणा मिळतो हे खरं आहे, हे नाकारायचं आपल्याला काहीच कारण नाही. अगदी गणितात सुद्धा बघा तो एकच असतो, पण तो एकम स्थानी लिहिला तर 1 असतो, दशम स्थानी लिहिला तर 10 होतो, शतम स्थानी लिहिला तर 100 होतो. एक तोच आहे, त्याचं स्थान बदलल्यावर त्याचं मूल्य बदलत गेलं, किंमत बदलत गेली. त्यामुळे पदाला महत्व नाही का? महत्व नक्की आहे. पद घेणं याच्यात गैर काहीच नाही, किंबहुना ती एक संधी आहे. पण पदावर असलं म्हणजे मोठेपण येतं. आपल्याकडे फार छान सांगून ठेवलंय, प्रासाद शिखरस्तोपी काकोन गरुडा येते. एखाद्या मोठ्या उंच असा प्रासाद, अशी इमारत असली, त्याच्या डोक्यावर जरी एखादा कावळा जाऊन बसला ना
स्थान महात्म्य म्हणून त्याला गरुड नाही कोणी म्हणत. स्थान हवं, पद हवं, याच्यात काहीच गैर नाही. कारण ते असल्यानंतर करण्यासाठी बरंच काही मिळू शकतं, पण ते करण्यासाठी आपल्याला गरुड पण व्हावं लागतं. ती संधी पदानी मिळते. पदानी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लवकर लवकर साध्य होऊ शकतात, हा एक भाग. आणि पदामुळे दुसरी एक गोष्ट अशी होते, ती म्हणजे आपल्याला एक अनायसा टीम मिळते. एकट्याने काम करावं असं अनेकांना, चांगलं काम व्हावं हे कोणाला वाटत नाही. प्रत्येकालाच असं वाटतं की समाजात चांगलं काम झालं पाहिजे. असं वाटणारे असंख्य लोक आहेत की चांगलं व्हावं, पण एकट्याने करून भागतं का ना. आपल्या भारतातली जर उदाहरणं घ्यायची झाली तर डोळ्यासमोर आणा. मुंबईमध्ये गोरा फेरनार नावाचे सद्ग्रस्त होते. केंद्रामध्ये एक TN शेषन नावाचे सद्ग्रस्त होते. पोलीस डिपार्टमेंटमध्ये किरण बेदी नावाच्या महिला तडफदार कार्यकर्त्या होत्या. कार्यक्षम नव्हत्या का? पदं नव्हती का? पण एकट्या होत्या. व्यक्ती एकटी कितीही चांगली असली, कितीही सक्षम असली, कोणत्याही पदावर असली, पण टीम शिवाय असली तर कामाला मर्यादा येतात. पद पाहिजेच, पण मित्रांनो हेही आपण लक्षात घेऊया की पद असलं म्हणून आपण मोठं होऊ असं वाटत असलं तर जरा एक प्रश्न मला विचारूया. अगदी छोट्या स्तरावरनं सुरू करायचं तर नाशिक महानगरपालिका होऊन काही दशकं झाली. मी जर इथे असलेल्या नाशिककरांना विचारलं, इथला जो प्रथम नागरिक म्हणजे महापौर, मला फक्त 5 महापौरांची नावं सांगा. किती जणांना आठवतील? भारत राष्ट्रपती आपल्या घटनेने सर्वोच्च पद दिलेलं आहे. आपण जर मनाशी प्रश्न विचारला, गेल्या 70 वर्षात झालेले राष्ट्रपती हायेस्ट पोझिशन इन इंडिया, जरा सांगा बरं. सगळे येतील सांगतात. अमेरिका जगातली सुपर पॉवर मानतात. मनाशी जर प्रश्न केला, जरा सांगा बरं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक 7-8 नावं सांगा. किती सांगता येतील? किती जणांना सांगता येतील? पद आहे, अत्युच्च पद आहे. किती काळ टिकलं? कशाने टिकणार? पद आहे म्हणून नाव नाही राहणार. पदाबरोबर जे काम झालं त्यांनी नाव राहील. TN शेषन गेले, पण अजूनही शेषन कार्ड म्हणून लोकांच्या लक्षात आहे. इलेक्शनला केलेल्या सुधारणा लोकांच्या लक्षात आहे. गोरा खेळणार समोर आले तर नावाने ओळखता येणार नाही, ओळख कदाचित आपण माहिती पण असणार नाही, पण अतिक्रमण हटवण्याचा विषय आल्यानंतर कुठेतरी लिंकअप होईल. कारागृहातली सुधारणा किरण बेदींचं नाव आल्याशिवाय राहणारच नाही. काम आणि पद, पदासाठी काम नाही, कामासाठी पद, अशी एकदा मानसिक धारणा झाली. एक छान वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं, ज्याची स्मृती इतिहासावर दीर्घकाळ टिकते तो माणूस मोठा. त्याची आठवण, त्याचं काम ही ज्याची टिकेल तो मोठा आहे. त्याचं पद काय आहे फार महत्वाचं नाही. आपल्याला जे पद मिळतं त्याने मी आधी सांगितलं की एक टीम मिळते, आणि ही टीम असेल तर काम होतं. अनेकांना चांगलं करावं असं वाटतं, पण काय करावं हेच कळत नाही, कसं करावं हे कळत नाही, सातत्याने करण्याची उर्मी राहत नाही, आणि केल्यानंतरही आनंद मिळेल याची खात्री नसते. कित्येक सामाजिक कार्यकर्ते आहेत बघा, ते पावसाळ्यात छत्री उगवतात तशा हे सामाजिक कामांची सुरुवात होते. एखादा झटका बसल्यासारखं काम सुरू होऊन जातं, आणि मग काही काळानंतर ते थंडावतं. काय करावं, कसं करावं, सातत्याने कसं करावं, केल्यानंतर समाधान कसं मिळवावं,
हे या सगळ्या प्रश्नांची जर उत्तर आपल्याला हवी असतील ना तर टीम हवी. एक जण थोडासा मागे सरकला, अरे बाकीचं आपल्याला हातात हात घालून पुढे घेऊन जाते. आपल्यापैकी एखादा मागे हटला तर आपणही त्याला बरोबर घेऊन जाऊ शकतो. टीम असली तर काम होणं, सातत्याने होणं, उत्तम होणं, ज्याचे निगेटिव्ह साईड इफेक्ट्स कमी होणं हे शक्य आहे. मला वाटतं रोटरीच्या ह्या आजच्या कार्यक्रमात पहिली गोष्ट आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाची म्हणजे ही संधी आपल्याला पदाधिकारी झाल्यामुळे मिळालेली आहे. मग आपण पदाधिकारी आणि बाकीचे रोटेरियन्स काहीतरी अंतर आहे, फरक आहे. म्हणजेच आपण एका अर्थाने नेतृत्व देणारी मंडळी आहोत. माझ्या दृष्टीने जो जो पदाधिकारी आहे त्याला 4 गोष्टींची गरज असते करण्याची. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. मी माझ्या टीमशी कसा बिहेव करतो, मनातलं माझं प्रेम आहे का माझ्या टीम बरोबर, ऑर इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी दॅट आय एम वर्किंग विथ दॅट. माझ्या मनात माझ्या टीम बद्दल जर प्रेम असेल, आय कुड बी कॉल्ड ॲज अ गुड लीडर. दुसरं प्रेरणा. मी प्रेरणा देऊ. इथे ट्रेनर बसलेले आहेत. भाषणातून जी प्रेरणा मिळते ना, माझा असा पूर्ण विश्वास आहे, 35 वर्ष मी भरपूर भाषणं दिलेली आहे, ही प्रेरणा फार अल्प काळासाठी टिकते, फार अल्प काळासाठी. कृतीतनं जी प्रेरणा मिळते ना ती फार काळ राहते. एक छान वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं, इफ यू टेल मी आय विल फॉरगेट. एखादी गोष्ट जर तुम्ही मला सांगितली मी ऐकेन, कदाचित आता ऐकल्यावरती माझ्या हृदयापर्यंत जाईल. विदिन फ्यू मिनिट्स, फ्यू आवर्स, फ्यू डेज, डिपेंडिंग अपॉन द डेव्हलपमेंट ऑफ माय माइंड, इट इज व्हेरी सर्टन दॅट आय विल फॉरगेट. इफ यू टेल मी आय विल फॉरगेट. इफ यू शो मी आय मे रिमेंबर. पण ती नुसती सांगायच्या ऐवजी तुम्ही मला दाखवली तर कदाचित माझ्या लक्षात राहील ना. तो विनायक त्या दिवशी आला होता आणि त्याने असं काहीतरी दाखवलं होतं. सो इफ यू टेल मी आय विल फॉरगेट, इफ यू शो मी आय मे रिमेंबर. आणि त्याचा तिसरा पार्ट असा आहे, इफ यू इन्व्हॉल्व मी आय विल अंडरस्टँड. समाजसेवेचं काम हे अंडरस्टँडिंगचं आहे, नुसतं समजण्याचं, नुसतं ऐकण्याचं, नुसतं लक्षात राहण्याचं नाही. आणि हे इन्व्हॉल्व केल्याशिवाय समजूच शकत नाही. एखाद्या हॉस्पिटलची उभारणी करणं आणि त्याच्यामध्ये 8-10 डॉक्टर्स पूर्ण वेळ बाहेरची सगळी प्रलोभनं सोडून देऊन कामाला राहणं आणि लागणं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं पोस्ट ग्रॅज्युएट झालेली गोल्ड मेडलिस्ट मंडळी, मी जर तुम्हाला आता सांगितलं, सुरुवातीला दरमहा 19,000 रुपये पगार घेत होती. कशामुळे करावं असं वाटलं असेल आणि इतकी वर्ष तसंच राहावं वाटलं असेल? यू हॅव टू इन्व्हॉल्व दॅम आणि त्यांना समोर अशी प्रेरणा द्यावी लागते, प्रेम द्यावं लागतं. दुसरी गोष्ट प्रेरणा द्यावी लागते. तिसरी गोष्ट आहे प्रोत्साहन द्यावं लागतं. आपल्याकडे बाकीचे आपले मेंबर्स काहीतरी वेगळ्या आशेने अपेक्षेने बघणार. इफ वी ट्रीट अवरसेल्व्स एज टास्क मास्टर्स, नोबडी इज गोइंग टू वर्क विलिंगली. थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याला जर चांगला शब्द वापरायचा ना तर गुणारोपण म्हणता येईल. गुणांचं आरोपण करायचं. सतत हे म्हणायचं की तू चांगला आहेस, तू चांगलं काम करतोयस, तू करू शकतोयस, तू काय केलं ते सांगायचं. नाशिकमध्ये एक खूप क्रीडा मानसशास्त्रज्ञ, आपल्या कदाचित सगळ्यांना माहिती असेल, नॅशनल फिगर आहे, भीष्मराजजी भाम. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेन, आपण सामाजिक काम करतो, त्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे, मना सज्जना.
अप्रतिम पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी जरूर वेळ काढून ते वाचावं. 1 जुलै पूर्वी वाचावं. सगळं जे आहे ना, शेवटी मित्रांनो, हे मनाशी जोडलेलं आहे. वी वर्क, वी थिंक, वी डू एनिथिंग. जे मनाने घेतलंय ना तेच होतं, अन्यथा काही होत नाही. मला घर बांधायचं असलं, मी विवेककडे केव्हा जाईन? जेव्हा माझ्या मनात माझ्या घराचा एक आराखडा निर्माण होईल तेव्हा मी जाईन, तोपर्यंत नाही जाणार. एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ माइंड. त्या मनासंचना पुस्तकात त्यांनी अंजली भागवतची एक गोष्ट लिहिली आहे. नेमबाज, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. ऑलिम्पिक्समध्ये खूप त्यांनी पदकं मिळवली आणि एक वेळ अशी आली की ज्या वेळेला ती आणि गीत सेठी जो हे खेळणार आहे त्याला यशच मिळेल, यांच्याकडे आला आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून यांनी त्याचा काय जो अभ्यास करायचा तो अभ्यास केला आणि तिला सांगितलं, तू ज्या वेळेला खेळायला, गेम खेळायला जाशील त्यावेळेला तुझे ऑलिम्पिक पदक मिळवलेली आठवण तू करत जा. चांगल्यावर अवधान, चांगल्याची आठवण. चुकलं, अरे सगळ्यांचंच चुकतं, कोणाचं चुकत नाही. मी हायलाइट काय करणार माझ्या टीमला, माझ्या ग्रुपला? शॅल वी ऑल द टाइम्स रिकलेक्ट बॅड मेमरीज और गुड मेमरीज? आम्ही जर गुड मेमरीज करत राहिलो तर आमची एफिशियन्सी वाढणार. तिसरा प्रोत्साहन आणि चौथा प्रयत्न. प्रेम, प्रेरणा, प्रोत्साहन आणि प्रयत्न या 4 गोष्टींची अपेक्षा आपल्याकडनं आपल्या सगळ्या ग्रुप्स मेंबर्सची असते. आणि या 4 साठी आपण किती सक्षम असू त्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे. तुम्हाला लक्ष दिलंय, टार्गेट्स आर टू बी ब्रोकन अँड दे विल डेफिनेटली बी ब्रोकन, नो डाऊट अबाउट दॅट. पण टार्गेट ब्रेक करणं, हे टार्गेट जर ठेवलं तर कदाचित टार्गेट ब्रेक होतील, रोटरी ग्रो होईल की नाही माहिती नाही. आपली टीम बिल्ड झालेली असेल की नाही माहिती नाही. हे बॅटन ज्या वेळेला दुसऱ्याच्या हातात द्यायचंय त्यावेळेला विश्वास असेल की नाही माहिती नाही. ही आपली जबाबदारी. म्हणून हा योजना करणारा आपण सगळेजण. मला मित्रांनो सांगा, त्या श्रीकृष्णाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतो. गोवर्धन पर्वत त्यांनी उचलला. थोडासा मनाशी प्रश्न करावा, श्रीकृष्णांची एवढी ताकद होती ना, तो सहज उचलू शकला असता. त्यांनी काय केलं? पण त्यांनी साधी गोष्ट केली. गावातल्या सगळ्यांना सांगितलं, नाही नाही तुम्ही पण काठी लावली पाहिजे. मला सांगा, गावातल्या शेकडो लोकांनी काठी लावल्याने तो गोवर्धन वर गेला का? डॉक्टर विक्रम साराभाई यांनी त्यांना 2 प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न असा होता, त्या मोहिमेला अपोलो मोहीम म्हणतात. ही अपोलो मोहीम यशस्वी कशामुळे झाली असं तुम्हाला वाटतं? नील आर्मस्ट्रॉंगने उत्तर असं दिलंय, दी प्लॅनिंग वॉज परफेक्ट, everybody was knowing his role, and third, everybody performed his role without any single mistake. हे यशाचं रहस्य आहे असं नील आर्मस्ट्रॉंगनी विक्रम साराभाईंना सांगितलं. लीडर म्हणून काय करायला पाहिजे? मग पहिली गोष्ट प्लॅनिंग परफेक्ट करायला पाहिजे. नॉर्मली आपल्याला काय दिसतं, यश आलं तर मी प्लॅनिंग केलं, अपयश आलं तर या लोकांनी काम नाही केलं. Planning perfect, everybody's role defined, and everybody is motivated to perform his role without mistake. आपोआप नाही होणार. मी दिली कागदावर यादी करून दिली, हे तुला करायचं ना का उद्याच्या फंक्शन मध्ये, नाही होणार. माझं प्रेम, माझं प्रेरणा, माझं प्रोत्साहन आणि माझे प्रयत्न जर दिसले तर ही मे बी मोटिवेटेड. मी पुन्हा मे शब्द वापरलाय, ही मे बी मोटिवेटेड टू वर्क. याचं कारण मित्रांनो एक अगदी स्पष्ट आहे, जो आपण अनुभव नेहमी घेतो. प्रत्येक माणसाच्या क्षमता भिन्न आहे.
लीडरला आवश्यकता जी आहे ती क्षमता पहिले ओळखण्याची. आपण क्षमता न ओळखताच जर सांगायला लागलो, गडबड होईल का? कॉलेजमध्ये मी 30 वर्ष शिकवलं. एक दिवस सकाळी फिरायला जाताना समोरनं एक पालक आले, खूप खुश दिसले. मला असं वाटलं चांगली गोड बातमी मिळणार. जवळ येऊन थांबले, मला म्हणाले, सर एक चांगली बातमी सांगायची आहे. उत्साहाने मी विचारलं काय? सर काल निकाल आला. मला माहिती होतं, मुलांना माहिती होण्याच्या आधी मला माहिती असणार. मी म्हटलं हो आला. माझी मुलगी सर्व विषयात पास झाली. ही वॉज हॅपी विथ दिस. कोणत्या वर्गात? SY BCom. माझी लगेच रिॲक्शन अशी आली, ती काय गावाला गेली होती का परीक्षेच्या आधी? नाही हो सर, इथेच होती. मग ती काय आजारी होती का? नाही, चांगली ठणठणीत आहे. मग माझ्या 2 प्रश्न विचारल्यानंतर लक्षात आलं की अरे तिने सगळ्या विषयात पास व्हावं एवढीच तिच्या वडिलांची अपेक्षा आहे, ती तिने पूर्ण केली. म्हणून वडील खुश झाले, कारण वडिलांना तिची क्षमता तेवढीच माहिती आहे. पुढे ती मुलगी अतिशय उत्तम शिकली, CA झाली. क्षमता माहिती पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे. म्हणून पहिला टप्पा आहे क्षमता माहिती करून घेणं. अवघड काम फार. दुसऱ्याची क्षमता आपण जाणून घेणं अतिशय अवघड काम. एकदा क्षमता जाणून घेतली की मग ती क्षमता विकसित करणं हेही लीडरचं काम आहे. नॉर्मली लीडर काय करतात? उत्तम क्षमतेची माणसं धरून आणतात. सोपं काम ना. क्षमता विकसित करणं, विकसित झालेली क्षमता टिकवून ठेवणं, मित्रांनो हेही अवघड काम आहे. एका काव्यपंक्तीत असं म्हटलंय, जप तपस्या के सहारे इंद्र बनना तो सरल है, स्वर्ग का ऐश्वर्य पाकर मद भुलाना ही कठीण आहे. तुम्ही इंद्रपदापर्यंत जाल कदाचित त्या हिटमध्ये, पण तिथे गेल्यानंतर तो मद भुलाना, क्षमता वाढवली पाहिजे, क्षमता टिकवली पाहिजे आणि आपल्यासारख्या संस्थांमध्ये तर समता संक्रमित पण केली पाहिजे. दरवर्षी टीम बदलणार आहे. ज्यांच्याकडे एक क्षमता आहे त्यांनी विकसित केले, टिकून ठेवले, वापरले. त्यांनी जर ती पुढे नाही पासन केली तर इतक्या वर्षांची चाललेली रोटरी पुढे याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालेल कशी? ही एक साखळी. याच्यात अनेक अडचणी येतात. पहिली अडचण जी येते ती म्हणजे श्रेय घेण्याची, क्रेडिट. एवढं सगळं मी वेळ देतो, माझा धंदा बाजूला ठेवला, माझं प्रोफेशन बाजूला ठेवला, मीच केलं, माझ्याच काळात झालं. श्रेय घेणं, टेकिंग द क्रेडिट ऑफ व्हॉट हॅज हॅपन्ड. आणि इथे मग गडबड सुरू होते. इफ युअर कलीग्स फील की अरे सगळ्यांनी काम करावं अशी अपेक्षा आहे, पण जेव्हा वेळ येते त्यावेळेला तर कोणीच त्याचा भागीदार होत नाही, नाही मिळणार सहकार. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे संघटनेची शक्ती आहे हे लीडरच्या डोक्यात पक्क असावं लागतं. यू कॅनॉट डू एनिथिंग सिंगल हँडेडली. कितीही कार्यक्षम तुम्ही असा, कितीही हुशार असा, सामाजिक काम एकाने करायचं म्हटलं की त्याला मर्यादा आल्याच. यू कॅन डू युअर बिझनेस सिंगल हँडेडली, नो प्रॉब्लेम. And there is a lot of difference between social work and doing successful business. आपण सोशल वर्क साठी इथे बसलेलो आहोत, त्याला हे लिमिटेशन नक्की आहे मित्रांनो. बासुंदी करते एखादी महिला घरामध्ये, आपणही पटकन म्हणतो दुधाची बासुंदी असते, बरोबर आहे, काहीच चूक नाही ना. पण मला सांगा, फक्त दूध म्हणजे बासुंदी आहे का? इथे बसलेल्या मंडळींना माहिती आहे, ज्या पातेल्यामध्ये तुम्ही ती बासुंदी आटवायला ठेवता
त्या पातेल्याचं खालचं पूड जर पातळ असेल तर बासुंदी चांगली होईल का? करपून जाईल लगेच. त्याच्यात टाकलेल्या चारोळ्या किती किरकोळ गोष्ट आहे, पण त्यातल्या 10-20 चारोळ्या खवूट निघाल्या, बासुंदी चांगली लागेल का? बासुंदी उत्तम व्हायचं कारण दूध चांगलं हे आहेच. लीडर इज द मेन कॉज ऑफ सक्सेस, नो डाऊट अबाउट इट. But every leader has to keep in mind that it is not only I. मीच हे सगळं यशस्वी केलं असं नाही. अरे 4 नासक्या तुम्हाला जर चारोळ्या जरी त्याच्यात पडल्या ना, सगळी बासुंदी खराब होते. एक दुधाच्या ह्याच्यात एक दह्याचा थेंब पडला ना, बासुंदी संपून जाईल. यू हॅव टू वर्क इन टीम. आणि ही जर कल्पना डोक्यात ठेवली, मला नाही वाटत यश लांब आहे. आणि रेकॉर्ड ब्रेक आपोआप होतील, ब्रेक करावी लागणार नाही. टू थिंग्स आर डिफरंट. मी अकाउंटन्सीचा माणूस आहे. ज्यावेळेला कम्प्युटर्स नव्हते त्यावेळेला मी ऑडिटला गेलो की पहिल्यांदा विचारायचो, अरे बॅलन्स शीट टॅली झालंय का रे, ट्रायल बॅलन्स टॅली आहे का, मग ऑडिट सुरू करतो. कारण तेव्हा टॅली करणं हे पण फार अवघड काम. मग तो म्हणायचा, सर टॅली केलंय. मग मी थांबायचो आणि त्यांना म्हणायचो, टॅली झालंय का टॅली केलंय ते सांगा. एक आणखीन गडबड होते सामाजिक कामामध्ये. लहानपणी मी एक गोष्ट वाचली. 3 जंगलातले बैल असतात, दष्टपुष्ट 3 एकत्र असतात. आणि ते 3 दष्टपुष्ट बैल एकत्र असल्यामुळे जंगलाच्या राजाला म्हणजे त्या सिंहाला सुद्धा यांचा धाक. कारण 3 जण एकदम आले अंगावर तर एकटा सिंह काय काय. आणि म्हणून काहीतरी करून आपल्या राजेपदाला ह्या 3घांचा कुठेतरी अडथळा होतोय म्हणून सल्ला घ्यायचा. आणि सल्ला नेहमी जरा शकुनी मामाकडेच विचारला जातो ना. तसा त्यांनी कोल्ह्याला विचारला की अरे मला हे 3 जण डोईजड होतील, माझं राजेपद धोक्यात आणतील, मी काय करायला पाहिजे. कोल्हा मोठा चतुर आहे, त्याच्यासाठीच तो प्रसिद्ध आहे, त्याचा तो स्वभाव. कोल्ह्याने काय सांगितलं, मी एक युक्ती सांगतो, आपण 2 जण बरोबर जाऊ, जे तिथे 3 जण चरतायत तिथे आपण बरोबर जाऊ. आणि मग तुम्ही माझ्याशी काहीतरी बोलताय असं बराच वेळ आपण करू. आणि नंतर मी भेटायला जाईन त्यांना. सिंहाला काही कळे ना याच्याने काय होणार. त्याप्रमाणे ते तिथे गेले, गप्पा झाल्या, बराच वेळ बोलल्यासारखं केलं. आणि मग हा कोल्हा धावत पळत ते 3 जण चरतायत, त्यातला तर एक जो बैल थोडासा लांब चरतोय त्या दोघांपासनं, त्या बैलाच्या जवळ जातो आणि बैलाच्या कानात काहीतरी बोलल्यासारखं करतो, बोलत नाही. बाकीचे 2 जण आहेत, बैल खरं म्हणजे घट्ट मित्र आहेत, ते 2 जण लगेच येतात कारण हा कोल्हा तोपर्यंत निघून गेलाय. आणि मग ते 2 जण त्या बैलाला विचारतात, अरे कोल्हा काय सांगत होता, कशासाठी आला होता. कारण त्यांनी पाहिलंय तो सिंहाकडनं आलाय आणि सिंहाकडे परत गेलाय. मग तो बैल सांगतो, काही नाही रे, नुसता इथे आला, उड्या मारल्या, गेला, माझ्याशी काहीच बोलला नाही. असं कसं होईल, आम्ही तर बघितलं तुझ्या कानाशी काहीतरी बोलताना. अरे खरंच नाही बोलला. असं कसं नाही बोलला, तो आमच्याशी खोटं बोलतो. याने जीव तोडून सांगितलं की अरे तो मला काहीच बोलला नाही. विश्वास आपल्याच माणसावर बसला नाही आणि त्या धूर्त कोल्ह्यावर बसला. आणि हा कोल्हा ह्याला काहीतरी सांगून गेलाय त्या सिंहाचा निरोप असं गृहीत धरून त्या दोघांनी त्या एका बैलावर हल्ला करून त्याला मारून टाकला. 1/3 शक्ती गेली का. अविश्वास. टीम मध्ये काय सांभाळायला पाहिजे. अविश्वास जर आला तर सगळी गडबड सुरू होते, सगळी शक्ती संपून जाते. केलेलं करायला खूप वेळ लागतं, पण केलेलं पुसून जायला अजिबात वेळ लागत नाही. याचबरोबर एक आणखीन छोटी गोष्ट मला वाटतं मनात ठेवायला हवी, आणि ती म्हणजे आत्मलक्षी असणं, जी फार अवघड आहे मित्रांनो. आत्मलक्षी म्हणजे काय. एक प्रश्न स्वतःला विचारायचा, मला उत्तर नको.
स्वतःला विचारा, स्वतःकडे उत्तर ठेवा. मी जे काही सामाजिक काम करणार आहे, करतो आहे, केलेलं आहे, हे मी माझ्यासाठी केलं आहे का दुसऱ्या कोणासाठी केलं आहे? जर माझ्यासाठी केलं असलं तर आत्मलक्षी, दुसऱ्या कोणासाठी केलं असलं तर बाह्यलक्षी. माझं ऑब्झर्वेशन जर चुकीचं नसेल तर आपण आपल्या आयुष्यात किमान 50% गोष्टी दुसऱ्यांसाठीच करत असतो. किमान. जर ती आत्मलक्षी असेल तर ती उत्तमच होणार. जर ती बाह्यलक्षी असेल तर काही वेळेस चांगली होईल, काही वेळेस चांगली होणार नाही. छोटं मूल असताना घरात आपण सगळे अशा वयाचे आहोत की आपण मुलांना छोटं असताना ऑब्झर्व केलेलं आहे. जरा त्याची आठवण फक्त करून देतो. छोटंसं मूल खेळत असतं, खेळता खेळता पडतं, पडल्यावर त्याला लागतं. असं हे पडलेलं मूल ज्याला लागलंय त्याला तुम्ही लांबून ऑब्झर्व करा. केलेलं असणारच. ते पडलंय, त्याला लागलंय. सगळ्यात पहिल्यांदा ते काय करतात? आणा डोळ्यासमोर. मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा ते आजूबाजूला बघतं की मी पडलो हे कोणीतरी पाहिलंय की नाही, मला लागलंय हे कोणीतरी पाहिलंय की नाही, हे बघतो. त्याच्या जर असं लक्षात आलं की आई आहे त्या कोपऱ्यात आणि आईने बघितलंय मी पडलोय आणि मला लागलंय, याची जर त्याची खात्री पटली तर त्याची रिॲक्शन काय असते? तो भोकाड पसरतो. आणि समजा त्याच्या लक्षात आलं की कोणीच मला पाहिलेलं नाहीये, मग त्याची रिॲक्शन काय असतं? तो स्वतःलाच कन्सोलेशन करतो आणि खेळायला. आईने बघितलं म्हणून मला रडू येणं हे बाह्यलक्ष्य आहे. आमचं सामाजिक काम बाह्यलक्ष्य आहे का आत्मलक्ष्य आहे? आम्ही जर आत्मलक्ष्य, मला हे करायचंच आहे, 1 वर्ष मी दिलंय, रोटरीसाठी दिलंय, प्रोजेक्टसाठी दिलंय, कामासाठी दिलंय, समाजसेवेसाठी दिलंय, कम व्हॉट मे आय हॅव टू डू इट. हे जर आत्मलक्ष्य असेल तर मला वाटतं यश मिळण्याला कुठलीही अडचण येत नाही. शेवटी कर्ता महत्वाचा आहे. कर्त्याने काही गोष्टी पाळायच्या आहेत आणि ह्या कर्त्याच्या गोष्टी पाळल्या गेल्या तर अख्खा समाज आपल्या बाजूला उभा आहे. 18 महिन्यात 25 कोटी कसे जमले त्याचं एवढं एकच उत्तर आहे. जेव्हा तुमची सगळी टीम इतक्याच प्रेरणेने, इतक्याच आत्मलक्षीपणाने उभी राहते. माझ्या अनुभवावरून मी सांगतो, पैसा अजिबात कमी पडत नाही. मनीषने सांगितल्याप्रमाणे खरोखर एकाही आठवड्याला आम्हाला कॉन्ट्रॅक्टरला सांगायला लागलं नाही की बाबा तुला द्यायला पैसे नाहीत. एकाही आठवड्याला लागले. कल्पना करू शकता 25 कोटी 18 महिन्यात, आठवड्याचा बजेट काढा तुम्ही, काय येत. पैसा मिळतो, कार्यकर्ते मिळतात, लोक स्वतःहून मदतीला येतात. दिस ऑल डिपेंड्स ऑन कर्ता. गीतेमध्ये म्हटलंय धृत्युत्साह समन्विता. कर्ता कसा पाहिजे? धृती आणि उत्साह यांनी समन्वित करता पाहिजे. धृती म्हणजे धारण करणे. सगळी माझी टीम मी धारण करू शकलो पाहिजे, एक, आणि माझा उत्साह अनंत असला पाहिजे, 2. ह्या जर गोष्टी असतील तर आपल्याला यश नक्की मिळेल. आपण जे इतकी वर्ष करत आला ते मी थोडं शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला.